सर्कलमध्ये असताना सामन्याची सुरुवात होते. शॉट थर्डमॅन आहे, शॉट गली, शॉट पॉईंट, शॉट कव्हर आणि मिड ऑफ युरोशन ऑफ साईडला. ऑन साईडला शॉट फाईन लेग आहे, एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग पाहत आहे, डीप वायडिश लॉंग ऑन आणि एक मिड ऑन. उरिवसना गोलंदाज तयार. पहिला चेंडू या ठिकाणी कार्पेटसाने चेंडू खेळायचा आपण जमीला सरपट चेंडू इथे गेला मात्र पॉईंटला क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत एका धावेची अर्थातच नोंद केली गेली. एक धाव संघाची मिळते संघाला आणि एका धावेच्या माध्यमातून MCC मुरुड जे सांगितलं की मुरुडचे हे मुरुड तालुक्यातले हे खेळाडू या ठिकाणी संपूर्ण एकत्र येऊन ही टीम बनले. MCC मुरुड सय्यद यांनी खातं उघडले एका धावेने. क्षेत्रक्षकामध्ये थोडासा बदल केला जातोय इथे मात्र जिथे एक क्षेत्ररक्षक डावखोर फलंदाज म्हटल्यानंतर अर्थात तारेवरची कसरत असते क्षेत्ररक्षणामध्ये आणि ती क्षेत्राची तारेवरची कसरत इथे मात्र केली जाते. तर या ठिकाणी आपण जाणार आहोत पुन्हा एकदा मैदानाकडे. गोलंदाज मात्र पंचांच्या डावीकडून उंच बोलाचा गोलंदाज अर्थातच मुस्तकीम गोलीसाठी सज्ज होतोय. समोर डावखोर फलंदाज सलमानसाठी शॉट थर्डमॅन, एक शॉट पॉईंट, एक शॉट कव्हर, एक शॉट वायडिश मिड ऑफ आणि एक मिड ऑफ. युरोशन ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक. ऑन साईडला आपण पाहिलं तर या ठिकाणी शॉट फाईन लेग आहे, एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी अर्थात शॉट मिड विकेटला लॉंग ऑन. आणि यावेळचा चेंडू पहिला चेंडू भिरकावून दिले लॉफ्टेड शॉट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतोय खणखणीत षटकार. आणि मात्र पहिल्या चेंडूवर एक षटकाराने खातं उघडलं. आणि पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो वेस्ट इंडिज संघाच्या क्रिस गेलची ज्याने सुरुवातीच्या काळामध्ये भंगार विकलं परंतु क्रिकेटमध्ये आल्याने वेस्ट इंडिज संघाचा सर्वात श्रीमंत खेळाडू ठरला क्रिस गेल. पुन्हा एकदा या ठिकाणी बॅकफुटरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू केला तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शेष चेंडू येतोय पण तोपर्यंत सलमान शेख याच्या खात्यामध्ये एका धावेचे योगदान. 7 धावा वैयक्तिक. एकूण धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचते ती 8. सामना 3 चेंडू या ठिकाणी समाप्त झाले. तर अर्थातच सामना सुरू आहे तो श्रीवर्धन विरुद्ध सोमजाई श्रीवर्धन आणि मुरुड. श्रीवर्धन विरुद्ध मुरुड असा सामना. सय्यद खेळायला तयार. मुस्तकीम पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र वरून खेळण्याचा प्रयत्न केला. अप्परकटच्या माध्यमातून फटक्यामध्ये ताकद नव्हती. स्वतः आपण इथे पाहिलं यष्टीचे चेंडू येतो हा झेल आणि सय्यद एक या धावसंख्येवर मैदानातून बाहेर. क्षेत्ररक्षक प्रियतेश याच्या हातामध्ये झेल विसावला आणि अशा प्रकारे आपण पाहिलं 8 या धावसंख्येवर पहिली सफलता मिळते ती अर्थातच सोमजाई श्रीवर्धन या संघाला. श्रीवर्धनचा निश्चित मी उल्लेख केला होता. पेशव्यांचं गाव आहे सोमजाई देवी ही श्रीवर्धनमधली एक अतिशय लोकप्रिय देवी. अर्थातच प्रत्येक पर्यटक जर त्या ठिकाणी गेले तर सोमजाई देवीचं दर्शन घेतो. दक्षिण काशी ज्याचं म्हणलं तर हरिहरेश्वर जिथे अर्थातच शंकराचं मोठं मंदिर आपण पाहायला मिळतं. त्यानंतर आज संकष्टी चतुर्थी दिवेआगरचं अर्थात सुवर्ण गणेश मंदिर ज्याचं निश्चित सकाळपासून आपण पाहिलं मोठी संख्या तिथे आहे गणेश भक्तांची. आणि रोटा सुपारी प्रसिद्ध असणारा बोरली पंचतने गाव हे अर्थात श्रीवर्धनचे योगदान. एकीकडे मुरुडचा विचार केला तर अर्थात जंजिरा किल्ला मगाशी ते गीत देखील तुम्ही ऐकलं. वळिया मैदानाकडे या ठिकाणी मात्र जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतं. चेंडू थांबत नाही, चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर सी मार्च्या बळी येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. सलमान शेखच्या बॅटमधून वैयक्तिक खेळतोय 11 धावसंख्येवर आणि धावफलकावर धावांनी पोहोचतात त्या 12 धावा. 12 धावा धावफलकावर आल्यात. सलमान शेख खेळण्याची तयार आहे. अतिशय चांगला चेंडू इथे मात्र पाहिला मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. षटकाची देखील सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना MCC मुरुड हा संघ आपण पाहिला तर या ठिकाणी 12 धावसंख्येवर. 12 आकड्याचं काल महत्त्व तुम्हाला मी दिलं होतं. 12 आकडा म्हटल्यानंतर आपण या जगामध्ये येतो ते आपलं नामकरण विधी बारसं 12व्या दिवशी आणि हे जग जेव्हा आपण सोडतो तो दिवस देखील 12वा अर्थात तो 12वा विधी त्याच दिवशी. तर राष्ट्रवादी संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अर्थातच भारताचे माजी कृषी मंत्री आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे शरदचंद्रजी पवार साहेब यांचं 12 डिसेंबर हे जन्मदिवस. त्या दिवशी अनेक क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या.
देऊगावची ती स्पर्धा होती. अर्थात ती खूप मोठं योगदान त्या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं गेलं. बारामतीमध्ये देखील ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. हे देखील अर्थातच बारा आणि त्यांच्या गावाचं नाव देखील बारामती. तर पहिलं षटक समाप्त झालं. पहिलं षटक मुस्तकीमचं महागडं षटक ठरलं. 12 धावा 1 फलंदाज बाधितची कामगिरी. मुरुडचा आपण विचार केला तर अर्थातच आगरदंडा जो अर्थात पाठात एक अतिशय बंदर जो विकसित बंदर होतोय. त्यानंतर जर तुम्ही पाहिलात तर अर्थातच जो किल्ला पाहण्यासाठी बरीच मंडळी या ठिकाणी अगदी मुंबई पुणे ठाणे परिसरामधून येत असतात. आंतरराष्ट्रीय लेवलचे देखील पर्यटक आपल्याला पाहिला तो म्हणजे जंजिरा किल्ला, त्यानंतर काशीद बीच आणि अर्थात मुरुडचा जो आता राजांचा जो एक महाल आहे. आता तो महाल अर्थात पर्यटकांसाठी मात्र तिथे बंदी दिलेली आहे. पूर्वी त्या ठिकाणी ते संपूर्ण महाल पाहायला मिळायचा, तो बंगला पाहायला मिळायचा. हे मुरुडचं अर्थात वैशिष्ट्य. काशीद बीच मात्र या ठिकाणी मात्र पाहण्यासाठी दर शनिवार रविवारी किंबहुना अगदी रोजच अनेक पर्यटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वळी आपण मैदानाकडे नवीन षटक घेऊन गोलंदाज सुशेल. सुशेल पंचांच्या डावीकडून उजवीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र 5 चेंडूला हलकंसं चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो मिडान क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार तो पण एक धाव या धावफलकावर मिळतोय. कोकण म्हटल्यानंतर मग रायगड असो, रत्नागिरी असू दे किंवा सिंधुदुर्ग असू दे, ठाणे असू दे किंवा पालघर असू दे, 721 किलोमीटर समुद्रकिनार असणार आहे. पर्यटकांचं नंदनवन असणार हे जिल्हे आपल्याला पाहायला मिळतात. तर निश्चित चांगलं योगदान. आज आपण मैदानाच्या भोवती जर पाहिलं तर हिरवगार झाडं जी आहेत, नारळी पोपळीची झाडं जी आपल्याला पाहायला मिळतात, आंबा नारळ हे अतिशय लोकप्रिय. आता श्रीवर्धनमधलं आणि श्रीवर्धनचं म्हणलं की बांगडा अतिशय प्रसिद्ध आहे. सुरमई ही निश्चितच श्रीवर्धनचं खवय्ये मात्र या ठिकाणी त्यासाठी देखील येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि ती बाणकुटची खाडी जी आपण नेहमी पाहता की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी एक अतिशय सुंदर योगदान आहे. इथे मात्र पहा हा चेंडू उजव्या यष्टीजवळ खाली राहिला. फलंदाज मात्र पूर्णपणे बीट होते. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. दुसरे षटक सुशेल. धावफलकार धावा आत्तापर्यंत आल्या त्या 13 धावा. 13 क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केला जातो आहे. अतिशय चांगली खेळपट्टी सिमेंटची. ही खेळपट्टी यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक ही क्रिकेट स्पर्धा पाहत आहेत. अर्थात आयोजकांचं ते खूप मोठं परिश्रम आहे. दरम्यान या ठिकाणी हा चेंडू उजव्या बाहेर पंच आमच्याकडे वळतात, स्वैरचा इशारा करतात. 1 धाव मिळते संघाला आणि धावफलकात वाढ होते. MCC मुरुड संघ जाऊन पोहोचतोय 14च्या घरामध्ये. 14 धावा. एका बाजूला पाहिलं तर मुरुडचं अगदी कुंडलिका नदी जे अर्थात साळावचं ब्रिज, साळावची खाडी असं म्हटलं जातं. इथे असणारं अर्थात बिर्ला मंदिर हे देखील लोकप्रिय आहे. या ठिकाणी हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. आणि खाडी आणि नदीने असाच वेढलेला कोकणचा पट्टा. अर्थात या परिसराला आलेले वादळ महाड, पोलादपूर, श्रीवर्धन याचा विचार केला. गेली 2 वर्ष आपण वादळाचं निश्चितच सामना करतोय. खूप मोठी पडझड हानी या ठिकाणी झाली. पण तो पहा आपण पुन्हा एकदा ताठ मानेने जगण्यासाठी तयार आहोत. या दरम्यान मैदानाकडे आपण पाहताय ह्या चेंडूला मात्र पूल केलाय, भिरकावून दिलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये या ठिकाणी येतोय. पंचांच्या इशाऱ्याची आपण प्रतीक्षा करणार आहोत. हा चेंडू आपण पाहूया नेमकं काय घडलं. आणि येस या ठिकाणी हा षटकार 6 धावा. सुंदर फटका. हा षटकार 2 षटकारांच्या माध्यमातून 17 धावसंख्येवर ते खेळतोय. संघाला घेऊन जातोय अर्थात 20 धावसंख्येवर. 20 धावा धावफलकार आल्यात. दुसरे षटक मार्गस्थ असताना एक आहाडी फलंदाज. शेवटचे 2 चेंडू या षटकातले अजूनही बाकी असतील. दरम्यान वळी मैदानाकडे यावेळी मात्र दडपण होतं ते गोलंदाज सुशीलवर. इथे पाहिलं तुम्ही सुशीलनी चेंडूला अर्थात उजव्या यष्टीच्या बाहेर फेकलं. कारण षटकार आल्यानंतर मी मगाशी म्हणालो होतो की एक दडपण असतं, ते दडपण झुगारायला पाहिजे. आपण नेहमी पाहायला म्हणतं की खाडीमध्ये नदीमध्ये बगळा जेव्हा बसलेला असतो तो फक्त डोळे बंद करतो आणि ती बरोबर सावध येणारी मच्छी ती पकडण्याचा तो प्रयत्न करतो. तसं गोलंदाजांनी देखील त्याच पद्धतीने शांत वृत्तीने ती गोलंदाजी करायला पाहिजे. मध्ये या ठिकाणी ह्या चेंडूवर एक थोडं थांबा तुम्ही, कारण यूट्यूबवर 182 देश पाहतात. मगाशी बात दुबईमधून फोन आलेला आहे. मग दुबईचे प्रेक्षक देखील या ठिकाणी आवडीने सामना पाहतात याचा विचार करा.
तर या ठिकाणी मात्र आज डीजेचं कामगिरी अतिशय चांगली कोळी गीतं हिंदी गीतं तुम्ही आपण पाहायला मिळाले. थोडं थांबायचं आहे. तर हा षटकार येतोय तो सलमान शेखच्या बॅटमधून सलग 2 षटकांचं योगदान दिलं आहे. धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 27. दुसरे षटक मार्गस्थ आहे. MCC मुरुड संघाची धावसंख्या. वळूया मैदानाकडे. पुन्हा एकदा आखोटाप्या चेंडू होता. यावेळी चेंडूला भिरकावून दिलंय, परंतु 2 क्षेत्रक्षामध्ये मात्र या ठिकाणी ताळमेळ नव्हतं आणि हा झेल मात्र सुटला आणि परिणाम या ठिकाणी निश्चितच जीवदान म्हणता येईल ते सलमान शेखला 2 धावांचे योगदान आणि या 2 धावांच्या योगदानाच्या माध्यमातून धावफलक दुसरं षटक समाप्त होईल. धावफलक धावा येतात त्या 29. प्रतिषटक 14.50च्या सरासरी धावसंख्या धावफलकर येते ती MCC मुरुड संघाची. या ठिकाणी मात्र सुशीलची गोलंदाजी थोडीशी मागणी गोलंदाजी ठरली. पहिल्या षटकात 12 धावा मुस्तकीम यांनी खर्च केल्या होत्या. 1 विकेट घेतलं होतं. सुशीलने मात्र तब्बल 17 धावा खर्च केल्या. कोणतीच सफलता नाही आहे. 1 गडी बाद धावफलकार धावा येऊन पोहोचल्या त्या 29. प्रतिषटक 14.50च्या सरासरीने. क्रिकेट आणि अनिश्चितीकरण याच्याबद्दल नेहमी आम्ही सांगत असतो. इंग्लंडमधील हवामान, पाकिस्तानातील राजकारण आणि घरातील पत्नीच्या मनाचा रागरंग याचा कधी थांगपत्ता नसतो, बदलत असतात नेहमी. हे तुम्ही पाहिलं. 29 धावा धावपल केल्या. या 3 खटकांचा जसा थांगपत्ता लागत नाही तसं क्रिकेटच्या खेळाचा अनिश्चितीकरणाबद्दल सांगता येत नाही. तुम्ही पाहिलात की विकेट नंतर षटकार चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कधी गोलंदाज सोरी चेंडू फेकतो. हे अर्थात इंग्लंडमध्ये हवामान, पाकिस्तानातील राजकारण आणि घरातील पत्नीच्या मनाचा रागरंग हा आपण विचार करण्यासारखी गोष्ट असते ती क्रिकेटमध्ये. तर या ठिकाणी आपण मैदानाकडे वळतोय. 2 षटकं समाजले 29 धावा धावपल आल्यात. सेफ्टी गार्ड म्हणजे सुरक्षा कवच आज आपण पाहतो ते अर्थात प्रत्येक खेळाडू यष्टिरक्षक असू दे फलंदाज असू दे सेफ्टी गार्डचा विचार करतो. सेफ्टी गार्डचा वापर हा क्रिकेटमध्ये 1874ला झाला आणि हेल्मेटचा वापर क्रिकेटमध्ये 1974ला झाला. म्हणजे 100 वर्षांनी माणसाला कळलं की आपल्याला देखील एक डोकं आहे आणि एक मेंदू आहे. हा देखील विचार क्रिकेटमध्ये केला गेला. व या मैदानाकडे खालीद गोलंदाज आहे नवीन षटक घेऊन. पंचाच्या उजवीकडून या ठिकाणी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला मिड ऑफ क्षेत्रामध्ये. कार्पेटच्या साह्याने जमिनीला घरंगळत हा चेंडू येथे गेला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव मलंदारी पूर्ण केली. 1 धाव मिळते ती फलंदाज दानिशला. दानिशाची वैयक्तिक धावसंख्या 2 आणि धावफलक धावा येतात त्या 30 धावा. 1 गडी बाद 30. सलमान शेख या विकेटने तयार असेल. क्षेत्रक्षामध्ये बदल केला जातोय. इथे एक शॉर्ट थर्डमॅन घेतला गेला. एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक लॉंग ऑफ आहे आणि 30 षटकामध्ये एक अर्थात मिड ऑफ तैनात केलं गेलं आहे. डावकर फलंदाज आहे त्यामुळे 5 क्षेत्रक्षक ऑफसाईडला, 4 ऑनसाईडला. 1 क्षेत्रक्षक आपण ऑनसाईड जर पाहिलं तर अर्थातच लॉंग लेग आहे, एक डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. सलमान शेख खेळणे तयार. गोलंदाज खालीद. कुठं चेंडू होता, फायदा उचलू शकला नाही आहे. चेंडूला ऑनसाईडला अर्थात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, पण या ठिकाणी पाहिलं की फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू खाली राहिला आणि अशा प्रकारे फलंदाज मात्र कोणती धाव या ठिकाणी घेऊ शकला नाही. धावफलक धावा आहेत त्या अर्थात 30. 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं तर 99 धावा देखील आल्या होत्या कालच्या दिवसामध्ये. 6 षटकाच्या सामन्यामध्ये 130 धावा, 103 धावा या धावफलकात नोंदवला गेला. हा क्रिकेटचा उच्चांक या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिला आहे. फुटॉस आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. लॉफ्टेड शॉट लॉर्डिस लॉंग ऑनला षटकार. केला शेट सलमान शेखने मात्र या ठिकाणी नादच केला. म्हणत त्याने 4 षटकार मारलेत. 31 धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला झेल घेतला गेला आणि 31 या धावसंख्येवर सलमान शेख याची खेळी समाप्त. गोलंदाज खालीदला मिळालं यश. आत्ताच खेळाडू कक्षामध्ये आगमन होतंय. अर्थात जोरदार टाळ्या असतील कारण 4 षटकार आणि चौकारांच्या मध्ये 31 धावांची एक जबरदस्त खेळी सलमानने या ठिकाणी MCC मुरुड संघाला. मग अशी लक्ष्मण सरांनी सांगितलं होतं की जयसूर्या 10 वेळा ते 0 धावसंख्येवर बाद झाले. अटपट्टू श्रीलंका हे याचं खेळाडू त्यांनी तब्बल जागतिक क्रिकेटमध्ये 41 वेळा ते धावचीच्या रूपाने बाद झाले आणि आपणही कुठे कमी नाहीत. राहुल द्रविड भारत हे 40 वेळा धावचीच्या रूपाने बाद झाला. हा रेकॉर्ड नोंदला गेला. हे देखील आपण पाहायला मिळतं. धावचीत देखील
कारण ताळतंत्र दोन खेळाडूंमध्ये नसतं असं म्हणतात. मी नेहमी म्हणतो की पती आणि पत्नीचं ताळतंत्र जर निश्चित कुटुंबात असेल तर ते कुटुंब पुढे सरकतं. तसं क्रिकेटमध्ये खेळपट्टीवर ताळतंत्र असतं आणि तिथे पाहिलं तर अट्टापट्टू श्रीलंका 41 वेळा आणि राहुल द्रविड तब्बल 40 वेळा ह्या धावचीच्या रूपाने बाद झालेत. इंजमाल उल हक पाकिस्तान संघाचे त्यांचं देखील या ठिकाणी निश्चितच आपण पाहू शकता 40 वेळा हे देखील वैशिष्ट्य आहे. तर वळी आपण मैदानाकडे नवीन फलंदाज मैदानात येतो. फलंदाज फरीस या ठिकाणी मात्र पहा चांगला चेंडू पाहिला तर खाली राहिला चेंडू या ठिकाणी अर्थातच यष्टेशक चेंडूवर येईपर्यंत कोणती धाव नाही आहे. सर्वाधिक भोपळे जर आपण पाहिले तर कर्टनी वॉल्स वेस्ट इंडिज 43 वेळा, ग्लेन मॅकग्राथ ऑस्ट्रेलिया 35 वेळा आणि सेन वॉन ऑस्ट्रेलिया 34 वेळा हे देखील नोंदवलं गेलं. धावपलकार धावा इथे आल्या त्या 36 धावा. हे देखील वैशिष्ट्य क्रिकेटमधल्या नोंदलेलं क्रिकेटच्या इतिहासामध्ये. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळूया. गोलंदाज खालीत यशस्वी गोलंदाज. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला वाडिश लॉंगन क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी करणार यष्टेशच्या दिशेने तोपर्यंत मात्र एक धाव सहजगत्या मिळाली. एक धाव मिळते आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपला. 37 धावा धावपलकार आल्यात. 37 धावा धावपलकार म्हणजे तसं आपण पाहिलं तर साधारणतः प्रति षटक इथे धावा मात्र आल्यात त्या 12.33 MC मुरुड संघाच्या. षटक होतं गोलंदाज खालीचं चांगलं षटक होतं. 8 धावा दिला आणि एक फलंदाज त्यांनी बाद केलं. फलंदाज अर्थातच फरीस खेळतो 1 या धावसंख्येवर. दानिश खेळतो व्यक्ती 2 या धावसंख्येवर. 2 फलंदाज गमालेत. 37 धावपलकार शेवटचं षटक असेल, अंतिम षटक असेल आणि अंतिम षटक पाहूया कोणता गोलंदाज या ठिकाणी येतोय. सोयी चेंडूच्या माध्यमातून नेहमी मी मायकल होल्डिंग यांचं तुम्हाला उदाहरण देत असतो. अर्थात 912 षटकं त्यांनी गोलंदाजी केली, षटकं टाकली. 5472 चेंडू टाकले आणि ह्या गोलंदाजांनी मायकल होल्डिंगने कधीही स्वैर चेंडू फेकला नाही. पहा 912 षटकामध्ये एकही चेंडू स्वैर टाकला नाही. बापू नाडकर्णी यांची आपल्याला आठवण होते ज्यांनी कसोटीमध्ये 32 षटकं गोलंदाजी केली, ज्याच्यामध्ये 32 षटकामध्ये त्यांनी 27 षटकं निर्धाव फेकली, फक्त 5 धावा दिल्या. 32 षटकात 5 धावा, विचार करा. विकेटमध्ये त्यांना मिळाली नव्हती. हे देखील वैशिष्ट्य होतं. असे एकापेक्षा एक सरस गोलंदाज अगदी पूर्वीच्या काळामध्ये होऊन गेले. कपिलदेव निखंज यांच्याबद्दल मी सांगेन 131 कसोटीमध्ये 225 एकदिवसीय सामन्यामध्ये कधी त्यांनी नो बॉल फेकला नाही. डेनिस लिली ऑस्ट्रेलिया 70 कसोटी सामने. इम्रान खान पाकिस्तानचे 88 कसोटी 175 एकदिवसीय सामने. हॅलो पुन्हा देईन. दरम्यान या ठिकाणी मात्र हा चेंडू लॉंग लेग मध्ये जातोय, येतोय. पाहूया पंचांचा इशारा. षटका. 6 धावा मिळतात शेवटच्या षटकामध्ये. ओमकार गोलंदाज या गोलंदाजावर केलं. ओमकारच्या गोलंदाजावर षटकार आलं. 6 धावांचं योगदान मिळालं. धावपलकार धावा येतात त्या 43 माफ करा 43 षटकार अर्थात होता फलंदाज फारिसच्या बॅटमधून. या ठिकाणी मात्र आपण पाहणार आहोत पंच आपल्याकडे वळतात, जमिनीला हात समांतर करतात, नोबॉलचा इशारा करतात कारण क्रीजच्या बाहेर हा चेंडू पडला होता. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. धावा येतात त्या 44 आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. एका साडीवर दुसरी साडी फ्री. तसं क्रिकेटमध्ये एका चेंडूवर हा फ्री हिट. 44 धावा धावपलकावर. वळी आपण मैदानाकडे. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहतात MCC मुरुड विरुद्ध सोमजाई क्रिकेट संघ श्रीवर्धन यांच्यामध्ये सुरू असला आजच्या दिवसाचा 3रा सामना. गोलंदाज ओमकार. यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, फटक्याने ताकद एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, मात्र फ्री हिट. त्यामुळे फलंदाज मात्र बाद नाहीये. 1 धाव मिळाली संघाला आणि 1 धावेच्या माध्यमातून धावपलकात वाढ होते. धावपलकात धावा येतात त्या 45. इम्रान खान पाकिस्तान संघाचे ज्याने 88 कसोटी 175 एक दिवसामध्ये कधी नो बॉल फेकला नाही. इयन बॉथम इंग्लंड 102 कसोटी आणि 116 एक दिवसीय कधी नो बॉल फेकला नाही. आणि लॉन्स गिब्स वेस्ट इंडिज 79 कसोटी 3 एक दिवसीय यांनी कधी नो बॉल फेकला नाही. हे 5 गोलंदाज महान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. वळी या मैदानाकडे. दुसऱ्या फेरीचा. तर यानंतर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना युनायटेड 11 कुडकी विरुद्ध अर्थातच क्रियांश 11 करंज खोल यांच्यामध्ये असेल. चला दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी हा षटक 2 वाजता या ठिकाणी माफ करा दोन्ही संघांनी 2 वाजता बरोबर यायचं आहे. दरम्यान या ठिकाणी आपण पहा हा चेंडू अतिशय चांगल्या चेंडूची इथे समाप्ती होते. चांगली गुणजे कारण आज जुम्मा मुस्लिम बांधवांचा अतिशय
नमाज पडण्याचा एक दिवस जो पाहायला मिळतो त्यासाठी अर्थातच पाऊण तास 25 मिनटं या ठिकाणी सामना मैदानावर कोणत्या प्रकारे चेंडू टाकला जाणार नाही. अर्थात त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि हिंदू बांधवांचं म्हटलं तर अर्थातच आज संकष्टी चतुर्थी आहे. आपण निश्चितच पाहिलं की जसं मी उल्लेख केला की गणपती बाप्पाचा दिवस. वळी आपण मैदानाकडे. पुन्हा एकदा ओमकार शेवटचं षटक फेकतोय. या ठिकाणी पहा हा चेंडू अतिशय चांगला चेंडू उजव्या इष्टीच्या दिशेने चेंडू पडला. डाव्या इष्टीच्या अगदी जवळून चेंडू वरून चेंडू इष्टीच्या हातामध्ये विसवला. निर्धाव चेंडू सांगता झाली. अर्थातच पुढचा सामना 2 वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ही इनिंग पूर्ण करायची ना, पुढची करायची. हा सामना पूर्ण केल्यानंतर 2 वाजता सामना पाहायला मिळेल. या ठिकाणी मात्र हलकसं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थातच इथे मिळाला लॉंग ऑन क्षेत्राच्या चेंडूवर येतोय. 1 धाव मिळाली. धावफलकात 1 ने वाढवते एमसीसी मुरुड. या संघाची धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे सरकते. धावफलकात धावा आल्या त्या 46. लॉस ऑफ 2 विकेट्स. फरीस एक षटकाराच्या मधून 8 या धावसंख्येवर खेळतोय आणि दानिश त्याला साथ देतोय 3 या धावसंख्येवर. ओमकारचा या षटकातला अगदी पहिल्या सत्रातलं शेवटचा चेंडू. पंचायत डावीकडून 7 ते 8 पर्यंत रनअप आपण पाहत आहे. उजव्या हाताने गोलंदाजी करतोय आणि शेवटच्या चेंडूवर इथे मात्र आपण पाहिलं गली क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. पॉईंटला क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय. 1 धाव तोपर्यंत धावफलक नोंदवली गेली आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होते. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना एमसीसी मुरुड संघाने धावफलकावर धावा जमवल्या त्या 47. धावांचं लक्ष ठेवलं जाते ते अर्थात सोमजाई श्रीवर्धन. सामना हा मुरुड विरुद्ध श्रीवर्धन आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यामध्ये 48 धावा म्हणल्यानंतर प्रतिषटक 12च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवायची आहे ती एमसीसी अर्थात सोमजाई श्रीवर्धन संघाला. या दरम्यान मास 11 क्रिकेट क्लब बरडखोळ सुनील शेठ फुलोरे साहेब यांनी पुरस्कृत केलेली ही 6वा क्रीडा महोत्सव आहे. दिनांक 10, 11 आणि 12 फेब्रुवारी. प्रथम क्रमांक आहे 70,777 रुपये आणि एक भव्य चषक. द्वितीय क्रमांक आहे 40,444 रुपये आणि भव्य चषक. तसं इतर आकर्षक ट्रॉफी आणि याची प्रवेश फी एंट्री फी आहे 6,000 रुपये. एका साईडला विलेज म्हणजे ग्रामीण आणि दुसऱ्या साईडला IPL फॉर्मॅट जे आपण पाहतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या अशा प्रकारे सामने पाहायला मिळतात. 32 संघ या ठिकाणी खेळतात. ओपन ग्राउंड आहे. कॉन्क्रीट पिच आहे आता सिमेंटचं पिच आहे आणि या पिचवर दिनांक 10, 11 आणि 12 फेब्रुवारी अशी ही तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धा मास 11 क्रिकेट क्लब बरडखोळ यांच्यामधून सुनील शेठजी फुलोरे सर यांनी पुरस्कृत केलेली क्रिकेट स्पर्धा 6वा क्रीडा महोत्सव. तर इच्छुक क्रिकेट संघाच्या संघनायकांनी कृपया इथे संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. तर 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करणार इथे मात्र सोमजाई श्रीवर्धन संघ. शेवटचं षटक होतं. या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज ओमकारने टाकलेलं षटक होतं. या षटकामध्ये त्याने 10 धावा खर्च केल्या आणि सफलता मात्र कोणती नाही. हा होता लेखाजोगा फलंदाजीचा पृथक्करण. जर आपण पाहिलं तर सय्यद याने पहिला फलंदाज जो बाद झाला 1 धावसंख्येवर. त्यानंतर सलमान यांनी अर्थात 4 षटकार आणि चौकाच्या माध्यमातून 31 धावांची खेळी केली. दानिश 3 या धावसंख्येवर नाबाद राहिला. फरीश नाबाद राहिला 1 षटकाच्या माध्यमातून 9 या धावसंख्येवर. हा होता लेखाजोगा. खेळाचं दुसरं सत्र सुरू होतोय आणि दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला मी घेऊन जातो आपला हिंदी आवाज अर्थातच लक्ष्मण खेळूजी सर दिघी यांचा आवाज आपण ऐकणार आहात. ओव्हर टू लक्ष्मणजी खेळूजी सर. धन्यवाद. धन्यवाद काका म्हात्रे सर. तसेच आमचे गुणलेखक जे वेळोवेळी व्यस्त चांगलं गुणलेखन जसा क्रिकेटचा पाठीचा कणा ज्याला म्हटलं जातं असे आमचे बरडखोलचे मयूर चोगले यांना सुद्धा मी धन्यवाद देऊ इच्छितो. आजचा दुसरा दिवस कठोर परिश्रम घेत आहेत आमच्या टायगर ग्रुप वडवलीसाठी त्यांना सुद्धा मी वैयक्तिक धन्यवाद देऊ इच्छितो. वळूया सामन्याकडे. एमसीसी मुरुड वर्सेस सोमजाई श्रीवर्धन हा सामना. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते ते एमसीसी मुरुड संघाला.
एमसीसी मुरुड संघाने मला वाटते 48 धावांचं आव्हान आहे. 4 षटकामध्ये 12च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत सोमजाई श्रीवर्धन संघाला. जाऊया आपण मैदानाकडे. दोन्ही फलंदाज गौरव आणि शुभम दोन्ही फलंदाज मैदानामध्ये फलंदाजीसाठी 48 धावांचं आव्हान घेताना स्वीकारताना आणि चांगली मेहनत घेत आहेत ते आमचे 24 लाईव्ह इव्हेंट्स सर्व पाटील बंधू. त्यांना मी वैयक्तिक धन्यवाद देऊ इच्छितो. सर्व क्षणचित्र वेळच्या वेळी टिपतायत. कुठलाही चित्र त्यांच्या विंडपासून वाचत नाही. चांगले क्षणचित्र आणि चांगले फोन पण येत आहेत त्यांच्यासाठी. चांगलं क्लिअर चित्र पण आहे आणि चांगला आवाज पण देत आहेत. तर धन्यवाद देऊ इच्छितो मी या 24 इव्हेंटसाठी, लाईव्ह इव्हेंटसाठी. जाऊया आता आपण आपल्या राष्ट्रभाषा हिंदीमध्ये. मी लक्ष्मण खेलोजी मॅन फॉर दिघी कोलीवाडा आपल्याला घेऊन जातोय राष्ट्रभाषेमध्ये हिंदी भाषेमध्ये. सोमजाई श्रीवर्धन वर्सेस एमसीसी मुरुड. टॉस जीत के पहले फील्डिंग का फैसला कर दिया था श्रीवर्धन ने और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था. 48 रनों का टारगेट दिया है. अभी सोमजाई श्रीवर्धन किस तरह से बल्लेबाजी कर लेते हैं. फहद 30 नंबर की जर्सी पहन के शुभम के लिए और स्लोवर वन शफल करके मारने की कोशिश. फाइन लेग के क्षेत्र में जाते हुए गेंद जा रही सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए डीजे. खोल दिया है यहाँ पर सोमजाई श्रीवर्धन ने और जीत के लिए अभी भी 44 रनों की जरूरत. गोविंदजी गुणाजी साहेब तसेच अब्रारजी हद्दादी यांना सुद्धा विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. कॅमेरामॅनच्या समोर जाताना सामन्याकडे वळूया. फहद शुभम के लिए उठाकर मारने की कोशिश. ऑफ स्टंप पर गेंद थी सीधे विकेट के दस्तानों में. कोई रन नहीं, कोई इशारा नहीं, कोई विकेट नहीं. डॉट गन निकालने में कामयाब फहद. चौका आने के बाद एक बढ़िया कमबैक किया है. 48 रनों के टारगेट का पीछा करते हुए सोमजाई श्रीवर्धन और फहद जो कि मुरुड की ओर से गेंदबाजी करते हुए एमसीसी मुरुड. शुभम के लिए उठाकर खेला. हवा में गेंद है. लॉन्ग ऑन की क्षेत्र में फीडर वाइडिश मिड ऑन से दौड़कर आते हुए कैच छूटा यहां पर और बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों खिलाड़ियों के बीच में. जज नहीं कर पाए, गेंद पर नहीं आ सके. सूरज की किरणें शायद आंखों पर आते हुए उनका खामियाजा भुगतना पड़ा. इसी प्रकार से स्कोर कार्ड छलांग लगाता हुआ 7 रन बिना कोई विकेट खोए. 7 रन पहला और प्रगति पर है. 41 रनों का यहां पर इंतजार करना होगा. 41 रनों की जरूरत यहां पर जीत के लिए सोमजाई श्रीवर्धन के लिए. एक बढ़िया शुरुआत. फहद शफल करके मारने की कोशिश. फॉलोड में फील्डर वहां पर मौजूद, रनआउट की संभावना. लेकिन अगर डायरेक्ट हिट हो जाता है तो शायद खतरा साबित हो सकता है. लेकिन यहां पर देखिए बिना पायल के घुंघरू बजने लगे हैं. जो कि यहां पर कितने रन आते अंपायर इशारा करे. तोहफे के तौर पर रन आते हुए यहां पर 2 रन मुकम्मल कर दिए. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट और 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 9 रन. सोमजाई श्रीवर्धन का स्कोर यहां पर होता हुआ 9 रन बिना कोई विकेट खोए हुए 9 रन. और 9 ये आंकड़ा बहुत ही दिलचस्प आंकड़ा है. ब्रायन चार्ल्स लारा जो कि वेस्ट इंडीज के महान बल्लेबाज, उनका ये जर्सी क्रमांक है 9 और स्कोर कार्ड जा पहुंचा है सोमजाई श्रीवर्धन का 9 रन बिना कोई विकेट खोए हुए 9 रन. ब्रायन चार्ल्स लारा जिन्होंने टेस्ट क्रिकेट में पहली बार 400 का आंकड़ा छुआ है. इसी प्रकार से उनका जिक्र किया गया है. पहला और प्रगति पर 4 गेंदें हो चुकी है. शफल करने की कोशिश यहां पर विकेट के सामने पाए. अपील की है लेकिन अपील को टुकराते हुए बढ़िया अंपायरिंग होती हुई लेग बाइज का इशारा. 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 10 रन. आखिरी गेंद आने बाकी. स्कोर कार्ड पहुंचाया 10 रन.
आखिरी गेंद आने बाकी, 48 रनों के टारगेट का पीछा करते हुए बढ़िया अंपायरिंग होती हुई यहां पर दाद देना चाहूंगा अंपायरों की। बढ़िया निर्णय, कठोर निर्णय, किसी भी गेंदबाज बल्लेबाज को नहीं बख्शते। आखिरी गेंद लेके फहद, हाँ बढ़िया शॉट यहां पर फाइन लेग के ऊपर से सीमा रेखा के बाहर जाती हुई 6 रनों के लिए। मास्टर, बहुत ही सुमधुर संगीत यहां पर बजता हुआ कारवा फिल्म का यह गाना था। मैच की तरफ रुख करते पहले ओवर की समाप्ति पर 16 रन पर पहुंची है श्रीवर्धन की टीम बिना कोई विकेट खोए हुए। ज्यादा टीम मीटिंग्स अलाउड नहीं है ग्राउंड पे। कृपया जल्द से जल्द मैच को स्टार्ट किया जाए और आयोजकों को थोड़ा सा कोऑपरेट करें। ड्रिंक्स की ट्रॉली मैदान में जाती हुई 32 रनों की दरकार अभी भी 3 ओवर में, यानी कि 3 ओवर शेष है। गौरव जो कि 2 रन बनाकर नॉट आउट क्रीज पर मौजूद है। शुभम एक छक्के के साथ 9 रन पर बल्लेबाजी करते हुए 48 रनों का टारगेट दिया था, जो कि पहले ओवर की समाप्ति पर निजी स्कोर होता हुआ 16, बिना कोई विकेट खोए 16। और 16 जर्सी क्रमांक दर्शाता है चेतेश्वर पुजारा का, जो कि अभी राहुल द्रविड़ के बाद वॉल के स्वरूप में दीवाल जिसे कहा जाता है, दीवार कहा जा सकता है, वो है चेतेश्वर पुजारा। उनका जर्सी क्रमांक है 16। मैच की तरफ रुक करते गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ फुरकान, जो कि एमसीसी मुरुड की ओर जानिब से 17 नंबर की जर्सी पहनने वाले, जो कि ऋषभ पंत का ये जर्सी क्रमांक है। और जीत के लिए 32 रनों की दरकार, 18 गेंदें बची, 32 रनों की जरूरत यहां पर। शुभम और गौरव की प्रारंभिक जोड़ी मैदान में, जल्द से जल्द मैच को स्टार्ट किया जाए। समय की बहुत कमी है यहां पर और बहुत से मैचेस खिलाने बाकी हैं इस ग्राउंड के ऊपर, जो कि बढ़िया आयोजन नियोजन टाइगर ग्रुप चषक पर्व पहला 2022 का, जिसका पहला प्राइज है 2 लाख और दूसरे नंबर का प्राइज है 1 लाख। फुरकन आ चुके हैं अपनी बॉलिंग मार्फत तैयार, छोटी कद की युवा खिलाड़ी गौरव के लिए। फ्रंट फुट अगर घुमाए बॉलर के सर के ऊपर से फील्डर वहां पर मौजूद है, लेकिन फील्डर को चका दी गेंद, लेकिन बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा, उच्च कोटि की यहां पर क्षेत्ररक्षण। जैसे देखा ऊपर जाती हुई गेंद, डाइव लगाकर उसे रोका, कम से कम 2 रन रोके अपनी टीम के लिए। बहुत ही बढ़िया क्षेत्ररक्षण, उच्च कोटि का क्षेत्ररक्षण। 2 रन के साथ 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 18 और जीत के लिए 31 रनों की जद दरकार यहां पर समझाई श्रीवर्धन के लिए। 18 जर्सी क्रमांक विराट कोहली, रन मशीन, इंडिया के कैप्टन। 30 रनों की जरूरत यहां पर। ऊपरी हिस्सा लग के विकेट कीपर के ऊपर से जाती हुई गेंद को सीधा फील्डर के हाथों में और विकेट का पतन होता हुआ डीजे मास्टर। धन्यवाद डीजे मास्टर। 2 गेंदों में 2 रन खर्च करते एक सफलता अर्जित कर दी, एक ब्रेक थ्रू दिलाया अपनी टीम के लिए, मुरुड की टीम के लिए। और पहले विकेट का पतन होता हुआ सोमजाई श्रीवर्धन की ओर से गौरव, जिन्होंने 4 रन बनाए 18 के निजी स्कोर पर, पहले विकेट का पतन होता हुआ। और अभी भी 30 रन जीत के लिए 16 गेंदे शेष और जीत के लिए 30 रनों की दरकार यहां पर। और नए बल्लेबाज सुफियान आते हुए फुरकन को मिलती हुई पहली सफलता, बढ़िया कमबैक किया है एमसीसी मुरुड द्वारा। सोमजाई श्रीवर्धन के लिए जीत को आगे दरकार सरकाना है तो 30 रन बनाने हैं और 3 ओवर शेष है, दूसरा ओवर प्रगति पर है। गार्ड लेते हुए नए बल्लेबाज सुफियान, स्कोर का ठहरावा 18 रन पर। फील्ड की जमावट को देखते हुए, परखते हुए और देखना भी चाहिए कि किस तरह से बल्लेबाजी की जाए। और गेंदबाजी का मोर्चा संभालते हुए फुरकान दौड़ना शुरू कर दिया अंपायर को पार करते हुए। शॉर्ट ऑफ लेन की गेंद, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है फाइन लेग के क्षेत्र में, सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए।
चौके के साथ आगाज कर दिया है सुफियान ने, यानी कि इस चौके के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 22 रन और जीत के लिए अभी भी 26 रनों की जरूरत यहां पर। एमसीसी मुरुड वर्सेस समजाई श्रीवर्धन में चलता हुआ ये घमासान, ये द्वंद्व युद्ध, एक महासंग्राम, एक बड़ा मुकाबला। देखना है कौन जीत सकता है मुकाबला। फुरकान दौड़ना शुरू कर दिया, अंपायर को पार करते हुए स्टार्टअप लेन की गेंद, फाइनल के क्षेत्र में कोई खिलाड़ी मौजूद नहीं, सीमा रेखा के बाहर, बैक टू बैक दूसरा चौका आता हुआ डीजे मास्टर। मास्टर स्कोर कार्ड इस चौके के साथ 26 रन पर और जीत के लिए 22 रनों की दरकार। यहां पर 14 गेंदें बची हैं, 22 रनों की जरूरत यहां पर समजाई श्रीवर्धन के लिए। स्कोर कार्ड 26, एक विकेट खोकर 26 तीसरा और प्रगति पर है। और 26 यह आंकड़ा दर्शाता है एलिस्टर कुक का, ये जर्सी क्रमांक है। एलिस्टर कुक की याद इसलिए दर्शाता हूं कि उन्होंने एक बार गेंदबाजी की थी और एक ही विकेट उनका इंटरनेशनल लेवल पे, वो ईशांत शर्मा का विकेट पर्याप्त किया था एलिस्टर कुक ने। मैच की तरफ रुक करते 17 नंबर की जर्सी पहन की शॉर्ट ऑफ लेन की गेंद, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसका पूरी तरह से जवाब देते हुए सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। धन्यवाद डीजे मास्टर, बहुत ही लोकप्रिय लोकगीत यहां पर बजाते हुए हमारे डीजे। और सुफियान ने 3 गेंदों में 14 रन बटोरे, यहां पर बहुत ही धाकड़ बल्लेबाजी करते हुए 3 गेंदों में 14 रन बटोरे, टीम का स्कोर पहुंचाया 32 रन और जीत के लिए 16 रनों की जरूरत यहां पर समजाई श्रीवर्धन के लिए। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर लेते हुए 3 गेंदों में 14 रन खर्च कर दिए। और यहां पर महंगे साबित होने वाले फुरकन, जो कि 5 गेंदों में जिन्होंने 16 रन खर्च कर चुके हैं। फुरकन अपनी गेंदबाजी के मोर्चे पर सामने वाली टॉयलिन की ओर से दौड़ना शुरू कर दिया सुफियान के लिए, अंपायर को पार करते हुए फिर एक बार उठाकर खेला, फील्डर वहां पर मौजूद है, क्या फील्डर को चका दी गेंद से मारने के बाद 6 रन के लिए। स्टार 22 रन खर्च करते हुए यहां पर फुरकन द्वारा 2 चौके और 2 छक्के, जो कि सुफियान ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की समजाई श्रीवर्धन की ओर से। 2 चौके और 2 छक्के के साथ 20 रन पर बल्लेबाजी करते हुए 4 गेंदों में अभी भी 10 के लिए 10 रनों की दरकार, जो कि 12 गेंदें बची हैं। देखना है किस तरह से एमसीसी मुरुडू कमबैक करते हैं अपनी टीम के लिए। गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ इस्माइल, नए गेंदबाज इस्माइल 18 नंबर की जर्सी पहन के, देखना है क्या किस तरह से गेंदबाजी कर लेते हैं। सटीक और लेन के साथ गेंदबाजी करनी होगी उनको अगर मैच की तरफ अग्रसर होना है अपनी टीम को तो, क्योंकि 10 रन बचे हैं यहां पर, 12 गेंदें बची है। इस्माइल आ चुके हैं और सुफियान को रोकना नामुमकिन सा हो चुका है। स्कोर कार्ड 38 रन, 1 विकेट खोकर 38 रन और 38 ये जर्सी क्रमांक दर्शाता है टीम साउथी, जिन्होंने ज्यादा बार विराट कोहली को आउट किया, वो टीम साउदी। ओहो, उठाकर खेला है में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी आते हैं, लेकिन खिलाड़ी दर्शक बनते रहेंगे सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। शुभम के बल्ले से आता हुआ दूसरा छक्का, 15 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं और इस्माइल का बढ़िया छक्कों के साथ स्वागत कर दिया और 44 पर पहुंचा है टीम का स्कोर समजाई श्रीवर्धन का। जीतने के लिए औपचारिकता बची है 4 रनों की। बढ़िया बल्लेबाजी की है समजाई के बल्लेबाजों द्वारा, सभी दर्शकों को खुश करते हुए अपनी बल्लेबाजी से इस प्रकार स्विच मारने की कोशिश, अपील हल्की सी की है, लेकिन जब तक खिलाड़ी गेंद उठाते थ्रो करते तब तक दोनों खिलाड़ी ने लेग बाइज का इशारा और जीत के लिए 3 रनों की दरकार। 45 पर पहुंचा है टीम का स्कोर।
जीत के लिए 3 रनों की दरकार यहाँ पर। तीसरा ओवर प्रगति पर है 45, जो कि रोहित शर्मा का वो जर्सी क्रमांक है। ओहो, लाजवाब शॉट यहाँ पर उठाकर खेला, विनिंग छक्का ये। इसी प्रकार से 6 रन के साथ जीत अर्जित कर दी और हार का सामना करना पड़ा एमसीसी मुरुड को। मॅन ऑफ द मॅच साठी सुफियान, ज्यांनी 26 धावांची आक्रमक खेळी, ज्यामध्ये 3 षटकार 2 चौकार। आणि मी आमंत्रित करीन व्यासपीठावर निलेश सातनाक यांना। आपणास विनंती असेल की मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी आपल्याला यायचं आहे। आणि मी जातो आमचे साथी कॉमेंटेटर, आमचे आदर्श कॉमेंटेटर काका म्हात्रे सर यांच्याकडे। गोष्ट काका म्हात्रे सर। हा, त्या माईकला आवाज द्या मित्रांनो। टॉस बॉक्स मध्ये जो माईक आहे त्याला आवाज द्यायचा आहे। डीजेला विनंती असेल सुफियान, आपला सुद्धा विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे, मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घ्यायचा आहे आदरणीय निलेशजी सातनाक सर यांच्याकडून। डीजेला विनंती असेल दुसरा माईक चालू करायचा मित्रांनो। अर्थातच काका म्हात्रे जोडतात आपल्यासोबत। तर सन्माननीय निलेशजी सातनाक सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सुफियानला त्यांनी 26 धावांची एक जबरदस्त खेळी केली। अर्थातच सोमजाई श्रीवर्धन संघासाठी त्याला सामनावीर आणि त्याचबरोबर एक सुंदर कॅप देऊन आपण त्याला सन्मानित करत आहोत। तर सुफियान माझ्यासोबत आहे। सुफियान, खरं तर लक्ष अतिशय मोठं होतं, पण त्या लक्षाचा पाठलाग आपण अति चांगली फलंदाजी केली आणि त्या फलंदाजीच्या माध्यमातून एक चांगलं योगदान आपण या ठिकाणी काय सांगाल? हाँ, स्कोर चेसेबल था, 50 के अंदर चेसेबल स्कोर है। थोड़ा ऊपर होता तो दिखते थे और शुभम ने भी अच्छा बैटिंग किया, साथ दिया हमारा, इसके लिए मैच जीत गए। पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तर यानंतर आपण 2 वाजता बरोबर पुढचा सामना सुरू होईल। तोपर्यंत अर्थातच आपण थोडंसं थांबतोय, रजा घेतोय। पुन्हा एकदा 2 वाजता आपण या ठिकाणी